मैत्रिणींनो, माझा हा फ्रॉक शिवून झाला आहे. तुम्ही हा हाती पण शिवू शकता आणि मशीनवर पण शिवू शकता. आता फक्त मी हे 2 कोण असेच ठेवले सुटे. ह्याचं कारण म्हणजे तुम्ही असं पण घालू शकता, डायरेक्ट असं घातलं कारण छोटं वाळ असेल ते असं घातलं तरी चालेल. आणि त्याला ह्या 2 नाड्या अशा लावू शकता, इकडे आणि तिकडे. अशा 2 गाठी बांधल्या की ते पूर्ण होतं आपलं. हे बघा, हे बघा, इथे अशा 2 नाड्या लावल्यात ना, ही एक नाडी आणि ही एक नाडी, अशा 2 नाडी लावून तुम्ही ते हे करू शकता. म्हणजे हा एक प्रकार झाला. नाहीतर आता इकडे मी तुम्हाला उलट टीप दाखवणार आहे. तुम्ही हाती शिवत असाल तर त्यासाठी हे तुम्हाला मी दाखवते. हे बघा, उलट टीप घेताना काय करायचं, हे दोन्ही असं सेम घ्यायचं, असं सेम धरून ह्या साईड सुरुवातीला असं 1/2 इंचाच्या वरती कपडा घ्यायचा नाही शिवणामध्ये, हे लक्षात ठेवा. हे बघ, असं घेऊन ह्याला अशी ही मी गाठ मारली. आणि नंतर मग हा आपला उलट टाका आपण तयार करायचा. तुम्हाला हे करायचं असेल तर माहितीच असेल, शिवण करत असाल तर थोडंफार. हे बघा, ही आपली उलट टीप आहे. हे असे उलट टाके घालत जायचे आणि ते पॅक असं बंद करायचं संपूर्ण. हे बघा, आणि ही शिवण तुमची कधीही निघत नाही. धावदोरा न घालता उलट टीप करा कधी पण हाती शिवताना. कारण मी बरंच बघितलं आहे, धावदोरा घालतात आणि ते एका दिवसात निघतं. तसं करू नका. तर मग हे उलट टीप अति उत्तम आणि सोपी आहे. ती तुम्ही केली तर अतिउत्तम. हे बघा, त्याला फारसा वेळ पण लागत नाही, पाणी नाही. चला, इथे गाठ मारायची आणि दोरा तोडून टाकायचा. नाहीतर तुम्ही नाड्या लावू शकता, काही करू शकता फ्रॉकाला. आता हा मी सरळ करून दाखवते तुम्हाला. हा फ्रॉकाचं आहे, मग तुमच्या लक्षात येईल. हे बघा, हे आपलं तयार झालं. ह्या मापावरून तुम्ही 3 वर्षाच्या मुलीचा पण हे माप तिचं वेगळं येईल, छाती चेस वगैरे. पण छातीचा 4था भाग त्याचप्रमाणे आपण सगळी जी मेजर घेतली त्याप्रमाणे करायचं. तुम्हाला ह्या मापामध्ये 3 वर्षाच्या मुलीपर्यंत तुम्हाला आरामात हे ड्रेस शिवता येईल. याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवणारच आहे प्रकार, त्याचे एक एक काय कोणते कोणते प्रकार होतात ते. म्हणून त्या भाग आहे हा मोठा गळा दिसतो तो पुढचा भाग कधीच ठेवायचा. आणि हा मागचा गळा दिसतो तो हा मागचा भाग. इथे आपण हे केलं आहे, दुमडून शिलाई केली आहे. आपण ह्याला वेगळं कापड लावलेलं नाही आहे, त्याच कापडाचं आपण दुमडून केले. हे लहान मुलांचे विशेष कपडे शिवण्याची काळजी घ्यायची असते म्हणून. थँक्यू व्हिडिओ बघितल्याबद्दल. मैत्रिणींनो, तुम्हाला माझे आता व्हिडिओ दाखवते तो आवडला तर शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. म्हणजे मला व्हिडिओ दाखवायला एक नवीन उमेद मिळेल. आणि पुढच्या वेळेला आपण नवीन भाग तुम्हाला मी सुरुवात दाखवेन. नवीन भागाचं मी काही जॅकेट दाखवेन, टोपरं दाखवेन, नंतर निकर दाखवेन, छोट्या बाळाचं ते दाखवणार आहे.